उत्तर देतो. बरोबर हां? आपण जे म्हणता जरंगे पाटील साहेब तेच अभिप्रेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे. त्यामुळे अशी अडचण अजिबात नाहीये काही. आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच आहे मग याच्यात. बर ही झाली एक बाजू. आता हेच करावं लागेल बरं का. पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे द्या, 1-2 दिवस तुमच्या हातात आहेत. पण मी लास्टचं सांगतो आता, AGR मला लढण्यावरला विश्वास आहे. AGR फसवणूक करणं येणं जाणं लय मराठ्याने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं हे खूप मी बघितलं. जरी तुम्ही फसलं तरी मराठे कदारणार नाहीत. मराठे कदारणार का? एक भाग झाला. दुसरे आता आम्ही कापरे कोपरे बघितले, कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं काय. दुसऱ्या बारी नाही, फौजा जशा पायथ्याला नेते तशा आम्ही फौजा पायथ्याला आणून ठेवल्यासारखं करू शकतो. पण माझी तुम्हाला गप्पा रे, मला बोलून द्या. माझी विनंती, जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून, त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली, पोराय हो आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राव आपल्या हातात. मला लेकराला समजून घ्या यार. मी तुमचं वाटलं होऊन असं नाही पाऊल उचलणार. मला आयुष्यात नाही कमायचं रे काही, मला तुम्हाला कमायचंय. माझ्या जागेवर दुसरा असता करोडो रुपयांनी पद कमवून घरी बसला असता रे. जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो, मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली, तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या, त्याचा सुधारित AGR काढा. नाही, मी जरंगे पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अतिशय विचारपूर्वक ह्या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे GRच्या माध्यमातून. तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा, मी त्यांचं समाधान करीन. त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडा शुद्धीपत्रक करायचं, तसंही करू. काय आमच्या सरकार करू म्हणले. ओके, आता प्रश्न सगळे सुटले. आता शेवटचा राहिला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं. म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरवूच. पण आता एकच राहिला. विखे पाटील साहेब, आम्ही लय तिळ तडपतो गरीबात लेकरं मोठं करायला. कधी काय मागत नाही. पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली. 15 दिवसात ते महिन्यात गॅजेट लागू करायची. मी सोडित नाही, मी आहे ना. मला विदर्भ सारखा नीट ऐक, मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणजे कुणी देत नाही आजकाल. ते म्हणते जाय तिकडे मग घरी, तुला शहाणा आहे म्हणून तर समाज माया माग आहे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश कधी वेगळं बघत नाही. पुरा महाराष्ट्र मी एक बघतो. म्हणून समाज माझ्या मागे आहे. काय रे इकडे कोपऱ्यात बोल नका रे. म्हणून मी, माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त, विखे पाटील साहेब, आम्ही लय तर पडतो गरीबाचे लेकर. पैसे नको, पद नको, तुमचे वाह करू आम्ही, चांगलं करा समाजात तुम्ही, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या, आम्हाला काय गरज नाही. आणि ते सामान साहेबाला चांगला माहिती आहे आपला काचका कसं डोक्यावर घेऊन नाचवतो. आणि एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचवतो. नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत. तरी 2 फरार राहिले, 2 फरार राहिले, 2 आले नाही. त्यांचे 2 मंत्री आले नाहीत. नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर मागं सरकतो का. तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं फाजकारणाचं, आम्हाला आरक्षणाशी मतलब आहे. एकच शब्द शेवटचा सांगतो, जर याच्यात काही झालं, पुन्हा त्या वाशीच्या गुलालासारखं जर झालं, अभ्यासकाने वकिलाने वाचलंय. आता वकिला सुद्धा तोंड आणि डबल जर काही बोलले, आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले GR सातारा संस्थांचा बरोबर आहे, हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे, केसेसचा बरोबर आहे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे. शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील. शिंदे समिती रोज काम करणार. प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार. 58 लाख नोंदी ग्रामपंचायतला चिटकेल्या जाणार. हे सगळं सांगितलंय. बलिदान गेलेल्याचे पैसे आणि